बातमीपत्राला सुरुवात करूयात। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला कायमचा धडा शिकवलाय। भारतीय सैन्याच्या हवाई दलानं पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, तसंच दहशतवादी तळ देखील नेस्तनाबूत केले। पाकिस्ताननं स्वप्नातही विचार केला नसेल अशी लष्करी कारवाई केली। पाकिस्तानात 100 किलोमीटर आत शिरून हवाई दलानं हल्ले केले, त्यात पाकिस्तानी लष्कराचं प्रमुख हवाई तळ नष्ट केलं। पण ऑपरेशन सिंदूरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ऑपरेशनमध्ये हवाई दलाच्या महिला वैमानिकांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। तर ऑपरेशन सिंदूरमध्ये महिला वैमानिकांचं शौर्य नेमकं कसं होतं आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। पाकिस्तानमधील दहशतवादी तळ हे नेस्तनाबूत करण्यात आलेले आहेत आणि पीओके मध्ये 170 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। तर बहावलपूरमधील जैशचं हेडक्वार्टर देखील नष्ट करण्यात आलेलं आहे आणि पाकिस्तानचे 9 एअरबेस उद्ध्वस्त करण्यात आलेत। पाकिस्तानचे 42 लष्करी अधिकारी या संपूर्ण ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेले आहेत आणि पाकिस्तानी हवाई दलाचं प्रचंड नुकसान देखील झालेलं आहे। तर अशा प्रकारे खरं तर हे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं। एकीकडे ऑपरेशन सिंदूरमध्ये महिला वैमानिकांनी पाकिस्तानी सैन्याला पळताभुई थोडी केली, तर दुसरीकडे भारतीय लष्करातील 2 महिला अधिकारी ऑपरेशन सिंदूरची माहिती देत होत्या। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कशा प्रकारे कारवाई केली याची रोज माहिती या महिला अधिकाऱ्यांनी दिली। कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांनी भारताची बाजू भक्कमपणे मांडली। या दोन्ही अधिकाऱ्यांमुळे भारतीय सैन्यानं सुरू केलेलं ऑपरेशन सिंदूर अधोरेखित झालं होतं। सोबत बोलण्यासाठी फ्लाइट लेफ्टनंट शिवाली देशपांडे मॅडम आहेत। मॅडम, महिलांच्या पराक्रमावर कधीच प्रश्नचिन्ह नव्हता, मात्र आता ऑपरेशन सिंदूर ज्या पद्धतीने याला नाव देण्यात आलं आणि त्यामध्ये महिला पायलटची संख्या होती आणि त्या महिला पायलट्समुळे आपण इतका मोठा नुकसान जे आहे ते पाकिस्तानचं करू शकलेलो आहे। तुम्ही वायुसेनेत आपली सेवा दिलेली आहे, किती अभिमानास्पद गोष्ट आहे भारतीयांसाठी। अरे अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे ही। म्हणजे आणि त्याच्यातले पुष्कळ ज्या महिला पायलट्स होत्या आणि प्लस ज्या भारतीय सेनेमध्ये पण आहेत त्या आपल्याच म्हणजे माझेच अंडर त्या मुली स्टुडंट्स होत्या आणि त्याच आता जेव्हा युद्धामध्ये होत्या तेव्हा इतकं जबरदस्त फिलिंग होतं ते की ह्या मुली युद्धामध्ये आहेत आणि त्या इतकं सुंदर काम करतायत। तुम्हाला माहिती असेल की आपल्या भारतीय वायुसेनेमध्ये फायटर पायलट्स म्हणून महिलांना घेणं सुरू केलं आणि ही खूप मोठं एक पाऊल होतं ज्याच्यामध्ये आपण फायटर पायलट्सना महिलांना बनवणं सुरू केलं। त्याच्यामध्ये आपल्याकडे सुखोई 30 आपल्याकडे बाकीचे जे एअरक्राफ्ट्स आहेत त्याचे फायटर पायलट्स ह्या मुली आहेत, महिला आहेत। आणि जे आत्ता ऑपरेशन सिंदूरमध्ये झालं त्याच्यामध्ये Su-30चा सुखोई 30 ह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आला। आणि तुम्ही हे पण बघितलं असेल की आदमपूरला ज्या वेळेला आपले प्रधानमंत्री गेले होते सगळ्या जवानांना भेटायला आणि त्यांना शाबाश द्यायला आणि जोश वाढवायला, त्यावेळेला पण त्याच्या सगळे जवान्स आणि सगळे ऑफिसर्स ज्यांच्याशी आपले प्रधानमंत्री हे बोलत होते तेव्हा पण त्याच्यामध्ये महिला दिसल्या पायलट आपल्या वायुसेनेच्या। तर त्या सगळ्या पायलट आणि ते सगळे आपले जे जवान आहेत ते सीमेवरती होते आणि त्यांनी ह्या युद्धामध्ये चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। फक्त भारतीय वायुसेना नव्हे तर एअर डिफेन्स आर्टिलरीमध्ये पण महिला आहेत आणि भरपूर आणखीन बाकी क्षेत्रांमध्ये महिला आहेत जे तिथे वेस्टर्न सेक्टरवरती बॉर्डरवरती होते। तर म्हणजे सैन्यामध्ये आम्ही महिला ऑफिसर आणि पुरुष ऑफिसर यांच्यामध्ये कधी भेदभाव करत नसतो आणि आपण जेव्हा सैन्यामध्ये कुठल्याही युद्धाला जातो तेव्हा आम्ही सगळे जे असतो ते देशाचे सैनिक असतो। तू महिला आहे किंवा मी पुरुष आहे असं अजिबात नसतं आणि खूप गर्व वाटतो सांगताना की आपल्या देशाच्या महिला ह्या अतिशय शूरवीर आहेत, अतिशय इंटेलिजंट आहेत आणि अशाच इंटेलिजंट आणि शूरता आणि वीरता असलेल्या महिला या ज्या सैन्यात आहेत ते उत्कृष्ट काम सैन्यामध्ये आता करून राहिले आहेत। जर्नलिस्ट प्रशांत मेहतेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।